36 धावांची गरज. सरासरी 16 धावा कुटाव्या लागतील. मला वाटतं आता गोलंदाजीसाठी कोण शेलार मामा, शेलार मामा स्वतःहून नाही सांगतो रे बाबा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार अनिकेत. डावखुऱ्या गोलंदाज दोन्ही बाजूने स्विंग करण्यासाठी ओळखला जातो असा हा अनिकेत. तर समोर आहे ऋषभ. ऋषभ याला आता नक्कीच आपल्या प्रॅक्टिसचा इथे फायदा काय होतोय तो दाखवावा लागेल. दररोज प्रॅक्टिस करता येते पोरं, तर तशाच प्रकारची फलंदाजीतून सुद्धा आपल्याला ती प्रॅक्टिस आपल्याला दिसायला पाहिजे. बघूया 16 धावा येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. पहिला चेंडू पूर्ण यष्ट्या दाखवल्या होत्या आणि त्या यष्ट्या अचूकपणे टिपल्या. चिंचा पाडाव्यात तशा प्रकारच्या यष्ट्या टिपल्यात. आता मात्र अंगलोट येतोय की काय स्वर्गीय गजानन देसले यांच्या टीमला. तर बंटी आलेला आहे. बंटी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा. बंटी स्वतः म्हणजे पाकिस्तानचा इंजमाम मुलाक अशी शरीरयष्टी असणारा बंटी उर्फ प्रिन्स देसले, माट्या अलिबागचा. बंटीवर नक्कीच सर्वांना विश्वास आहे. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे बंटीची. नक्कीच 1-2 षटकार बंटीच्या बॅटमधून बघायला मिळतील आपल्याला. बंटीकडून भरपूर समर्थक इथे आहेत. बघूया तशा प्रकारची फलंदाजी करतोय का. मात्र बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. सकाळपासून आपण पाहतोय तर या पाटा विकेटवर फिरकी चेंडू टाकतोय त्याचीच गोलंदाजी यशस्वीरित्या पूर्ण होते. सरळ चेंडू फेकणाऱ्याला मार बसतोय आणि फिरकी गोलंदाजाला सन्मान भेटतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा कोणत्याच प्रकारचं कनेक्शन नाही. आता मात्र थोडस खूप सुंदर गोलंदाजी करतो ते म्हणजे अनिकेत उर्फ ओमकार देसले. खरंच एक क्षेत्ररक्षणामध्ये आता त्यांनी दाखवलं. त्यांनी कॅच खूप चांगली घेतलेली होती. तसंच कॅप्टननी त्याला 4था शतक दिलेला आहे. तो काय सांगते मला कळत नाही. क्षेत्ररक्षणाला स्वर्गीय गजानन देसले यांची टीम आता मात्र संकटात. अजूनही 1-2 जर बिग हिट आले तर कमबॅक होईल. मात्र कोणत्याच प्रकारचं कनेक्शन नाही. अनिकेतने अतिशय चांगली गोलंदाजी केली. जर आपल्या बॅटला बॉल येत नसतील तर 1 धाव काढून यश साठी स्ट्राइक देणं गरजेचं होतं. जागेवर 3 चेंडू मिस झालेत. जर तुम्ही एवढे चेंडू मिस करताय तर चौकार षटकार येऊन सुद्धा उपयोग नाही. मला वाटतं पायचीतची अपील. मात्र अपील फेटाळले. हाईटचा इश्यू होता. आता मात्र कमबॅक केलाय अनिकेत. हा अतिशय चांगला ठरलाय आपल्या संघासाठी. विराज याचं कौतुक करावं लागेल. त्याने सामना परत आणला होता. अनिकेतचं कौतुक करावं तेवढं कमी. मेडन विकेटवर हाणामारीच्या षटकात आजच्या
आजच्या सामन्यांमधली मला वाटतं पहिली जी ओव्हर असेल ही की जी मेडन आणि एक विकेट. कौतुक